तुम्ही हे सांगितलं माझे 5000 कीर्तन आतापर्यंत पूर्ण झाले, पण मी म्हणतो त्या 5000 आजचं जे कीर्तन केले ना तुम्ही 5000च्या वर्ष ते सर्वात भारी आणि अतिशय सर्वांना आवडेल असं कीर्तन त्याच्याबद्दल संस्थांच्या वतीने तुमचं मी हार्दिक असं आभार मानतो. समोर सांगतो, तुम्ही फक्त एवढं करून बघा. जर गुण आला तर मी तुम्हाला बोलतो, नीट ऐका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा द्या, ज्ञानेश्वरी गाथा पिशवीत ठेवा, वारकऱ्याची भगवी पाता खांद्यावर घ्या आणि ज्ञानोबा तुकाराम भजन म्हणा. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात जा, तुम्ही जर उपाशी राहिले तर नारदाच्या गादीवर सांगतो परत कीर्तन करणार नाही. ताकद आहे महाराज परमार्थाची. माऊली या 3 अक्षराखाली 8 लाख लोक पंढरीला विना संरक्षणाचं जातात. याच्यापेक्षा काही चमत्कार पाहिजे. विठाला विठाला हो. अनेक ठिकाणी आम्हाला तर अनेक ठिकाणी प्रसंग मिळतो. बाबा महाराज काय सांगावं, मी विजय महाराज एके ठिकाणी कीर्तनाला गेलो. गावाचं नाव सांगत नाही कारण तुम्ही चौकशी करण्याची शक्यता आहे. आणि जर म्हणलं का तुला काहीच कळत नाही, त्याला हे सुद्धा कळत नाही. अनेक अज्ञानी माणसं कोण काय बोललं, कोण काय गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं कोणी विचारत नाही. कोणी काही अनेक प्रश्न विचारतात. काय म्हणते, अहो आमचा वेळच जात नाही, आम्हाला हाताला काम नाही. आणि काही एक शेतकरी वर्ग तर असा म्हणतोय की कामासाठी माणसं मिळत नाही. अवघड घटना आहे. हे भूमिका लक्षात घ्या. जीवन जगत असताना हे जीवन परत नाही, गेलेला क्षण परत नाही. तो गंभीरतेने जगा, कारण हे गेलेलं आयुष्य परत नाही. कारण येताना तुमच्या खिशामध्ये काही नव्हतं, जाताना खिशात कोणी काही ठेवत नाही. येताना पहिली आंघोळ दुसऱ्यानेच घातली, शेवटची आंघोळ का तुम्ही करणार आहे? एक जण म्हणले प्रेत काऊन उचले ना, ते म्हणले थांबा प्रेत आंघोळ करते. कोणी थांबन का अंत्यविधीला? माणूस इतका दुबळा आहे महाराज, इतका दुबळा आहे. काही माणसाच्या हातामध्ये नाही. तुमचं शरीर सुद्धा तुमचं नाही. आणि शरीर जर तुमचं असतं तर तुम्हाला न विचारता केस कस काय पांढरे झाले असते, न विचारता कस काय चष्मा लागला असता, न विचारता कानाने कस काय रजा घेतली असती. याचा अर्थ असा आहे शरीर तुमचं नाही. विठा विठाला विठा. अशा शांती ब्रह्मनाथ महाराजांचं एवढं सुंदर प्रमाणे ते म्हणतात, वर्षे जाऊ द्या, महिने जाऊ द्या, दिवस जाऊ द्या, अर्धा क्षण, 1 तास जाऊ द्या, मिनिट जाऊ द्या, अर्धा क्षण घडतात संतांची संगती आणि तेने होय शांती महत् पापा. महाराज चांगल्याची संगती, संतांची जर कृपा झाली ना तर डाकू सुद्धा रामायण लिहितो. बरं, रामायण कोणी लिहिलंय? विजय महाराज. डाकूने लिहिलंय. रत्नाकर त्याचं नाव आहे. त्याला वाल्या कोळी नंतर नाव पडलं. वाल्या कोळी हे त्याचं टोपण नाव आहे. वाल्या कोळी म्हणजे तो तपश्चर्या करायला लागले, त्यानंतर त्याच्या भोवती वारुळ वाढलं आणि संस्कृत मध्ये वारुळाला वल्मी म्हणतात, म्हणून वल्मीचा तो वाल्मिक झाला. रत्नाकर नावाचा डाकू आहे. प्रेत ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? प्रेत उठून बसलं महाराज. शेते 12 करे तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेख कुमारा. प्रेत ज्ञानेश्वरी लिहित आणि तेलाचा घाना हाकणार जगणारे नावाचं पोरग गाथ्याचं लेखक होत आहे. विठा विठाला गाथ्याचे 2 लेखक आहेत, गंगाराम मवाळ आणि संताजी महाराज जगणारे. काही असेच महाराज वारकरी संप्रदायाची खूबी तुम्हाला सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग असा आहे, पांडुरंगा करू प्रथम नमन. ही किती कडव्याचा अभंग माहितीये का? 100 कडव्याचा अभंग आहे. काही अभंग असे वीराण्या प्रकरणातील 3च कडव्याचे. वारकरी संप्रदायामध्ये तर एक अभंग असा आहे 2च कडव्याचा आहे, आणि तो नामदेव राहायचा आहे. घालील लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहिल रूप तुझे एक, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे. इतका छोटा अभंग नाही, सगळ्यात छोटा अभंग आहे.
तुम्हाला माहिती आहे का, एक जण तर म्हणला मला पहिली चाल दिली तरच मी वर्गणी देणार आहे. अरे वर्गणीचा पहिल्या चालीचा काय संबंध? तो म्हणला पहिली चाली दिली तरच वर्गणी. गावकरी म्हणले, कार्यकर्ते म्हणले जाऊ दे याची मोठी पट्टी आहे, जाऊ दे म्हणले आजच्या दिवस देऊ त्याला चाल. आता पुढचा गायक इतका सुंदर म्हणणारा होता की त्यांनी बरोबर 7 मात्र्यामध्ये भीमप्लास रागात सुंदर चाल धरली. तो जे वर्गणीवाला होतं माग ते तिसरंच म्हणायला लागलं. ते पुढच्या गायकाने थांबून सांगितलं, म्हणले असं तुम्ही मोग म्हणू नका, हे 7 मात्रेतली चालेन, हा भीमप्लास राग आहे, मोग म्हणू नका. ते वर्गणीवाला काय म्हणला माहितीये का, ते म्हणला तुम्हाला जे येत आहे ते तुम्ही म्हणा, मला जे येत आहे ते मी म्हणन. म्हटलं तुमच्यामध्ये आमचा देवारा होऊ नये. जन्मोत्सव सोहळा निमित्त आज अखंड हरिनाम सप्ताहातील 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपला सर्वांनाच मी रात्रीच सांगितलं होतं. गहिनीनाथ महाराज खेडेकर अतिशय महाराज, तुम्ही हे सांगितलं माझे 5000 कीर्तन आतापर्यंत पूर्ण झाले, पण मी होतो त्या 5000मध्ये आजचं जे कीर्तन केले तुम्ही 5000च्या वरचं ते सर्वात भारी आणि अतिशय सर्वांना आवडेल असं कीर्तन केल्याबद्दल संस्थांच्या वतीने तुमचं मी हार्दिक असा आभार मानतो आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे आज नाना महाराज शितोळे सर्वांचे दाजी यांनी 5 ते 6 वेळेमध्ये अतिशय सुंदर प्रवचन सेवा केली, त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक असा आभार मानतो. आज रात्री जागर भरतगाव भजनी मंडळ, कासोडी भजनी मंडळ बहुतेक मला वाटतं आले असतीलच, तर कार्यक्रम संपल्यावर लगेच त्यांनी भजनाचा कार्यक्रम करायचा आहे. मी यवत विठ्ठल भजनी समाज मंडळाला विनंती करतो की मला बहुतेक भरतगावचं कोणी दिसत नाही, तर जर ते आले नसतील तर आपली पंचपदी काढण्यासाठी आणि थोडस गायक मंडळीला विनंती करतो की 5 मिनिटात पंचपदी होती, जर ते आले नाहीत अस्मात दिसते कोणी दिसत त्याच्यामुळे तर आपण पंचपदी करू.